नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 11 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 12वा अध्याय वाचत आहोत. 12व्या अध्यायाच्या आपल्या 600 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 600च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. शत्रू जिनोनिया डाडी रणांगणी उभविता गुडी शस्त्रेसी कवच जवन फेडी तव विश्रांती गाडी न पाविजे गरोदरीसी प्रसूती होय पुत्र जन्मे सुखावली ठाये तेही बरावळी जय पाहे ते भोगुला आहे पुत्र सुख पुरुष निमोनिया जाये त्या देहाचे दहन होय तरी अवशेष सुतकर आहे ते गेलिया होय निजशुद्धी तेवी जाओनी अज्ञान उरला जो ज्ञानाभिमान तोही त्यागिलिया जाण चित्त समाधान स्वानंदे खैराचा शूळ तत्वता मारी मा चंदनाचा काय आन करी तेवी अभिमान दोही परी बाधकता धरी ज्ञानाज्ञाने लोखंडाची बेडी तोडी आवडी सोनियाची जडी ही चालता तेही तैशीच आडी बाधा रोकडी जैसी तैसी ब्रह्मस्मी हा अभिमान शुद्ध ब्रह्म नव्हे जाण अहमपणे तेही कठीण तेही लक्षण उधारी जळापासोनी लवन होये ते जळीचे जळी विरोनी जाये मोती झाले ते कठीण पाये उदकी न जाई विरोनी मुक्तपणे मोला चढले ते वनिता धरी फासा पडिले मुक्तची परिणासाले कठीण केले अभिमाने तेवी अज्ञान अभिमान आहे तो सर्वथा तत्काळ जाये ज्ञानाभिमान कठीण पाये गोविंदा हे मुक्तत्वे अपक्व घटू तत्काळ गळे तो पृथ्वीचा पृथ्वीस मिळे भाजी रेखा परती काळे पृथ्वीस न मिळे कठीणत्वे प्रपंच अज्ञानी झाला लाठा ज्ञान अज्ञानचा सत्व वाटा फेडून काटेन काटा दोन्ही वाटा सांडावे जरी सांडिले वाटेवरी तरी अवचटे आपणासीची बाधू करी या लागी साधावे दुरी निज निर्धारी हा त्यागू जेथवर अहंपन तेथवरी बद्धकता जाण शुद्ध अशुद्ध अभिमान निशेष सज्ञान सांडिती उद्धवा तुझ करिता माझी भक्ती झाली माझ्या निजपदाची प्राप्ती आता नाना साधन उत्पत्ती शास्त्रयुक्त ती का करीसी संभावे करिता माझे भजन तू झालासी ब्रह्मसंपन्न आता सद्विद्याधी सर्व साधन शास्त्र श्रवणेसी साडिपा तस्मादुध्व उत्सृज्य ए श्लोकीचे हे त्यागबीज विषाद सांगितले म्या तुझ निजगुज हृदयस्था सकळा साधना श्रेष्ठ साधन शिष्यासी सद्गुरूचे भजन तेने पाविजे ब्रह्मसमाधान सत्य जान उद्धवा जो भावे भजे गुरुचरणी तो नादे सजिदानंद भुवनी हे सत्य सत्य माझी वाणी विकल्प कोणी न धरावा ऐसे बोलोनी श्रीहरी आवडीचारी बाह्य पसरी उद्धवा ते प्रतिकारी हृदय धरी स्वानंदे देवो सद्भक्ता क्षेम दिदले निज हृदय एक झाले सांगणे पुसणे सहज ठेले बोलणे बोले व्राशिले चौवाचा पडले मौन जीव विसरला जीवपण एका तुष्टला जनार्दन स्वानंद घन सद्भक्ता तेची भक्तीचा भावार्थ विशद बोलीला 12व्यात निज भावे श्रीकृष्णनाथ नित्यप्राप्त भाविका निजात्म प्राप्तीचे कारण केवळ भावार्थची जाण
भावार्था वेगळे साधन वृथा जान परिश्रमो जप तप यज्ञ दाने भावार्था लागी करणे तो भावार्थ लाहिजे जेने धन्य जीने त्याचे धन्य नरदेहाची प्राप्ती धन्य साधूची संगती धन्य धन्य ते भावार्थी जे भगवत भक्ती रंगले भगवत पंथा त्याचे चित्त विसरले विषयावस्था ते हंसगीताची कथा उद्धव कृष्णाता पुसेल ते अतिरसाळ निरूपण केवळ शुद्ध ब्रह्मज्ञान श्रोता व्हावे सावधान एक जनार्दन विनवितू इति श्री भागवते महापुराणे एकादश स्कंदे श्रीकृष्णोद्याव संवादे एका कार्टिया द्वादशोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु।